अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ आख्यायिका भाग 3 मध्ये आज आपण बघणार आहोत. चोळाप्पा हे स्वामी महाराजांचे अत्यंत प्रिय. एकदा चोळाप्पा यांच्या सासूबाई पारायण करत होता आणि ते करत असताना स्वामी महाराज हे चोळाप्पा यांच्या वाड्यामध्ये तेथे जमलेल्या मुलांसोबत गोट्या खेळत होते. गोट्या खेळताना स्वामी महाराज मुलांना म्हणत होते, लक्ष केंद्रित करा तरच तुम्ही तुमच्या उद्देशाला पोहोचू शकता बरं का. असं ते बोलत असताना त्यांचा तो आवाज चोळाप्पा यांच्या सासूबाईंच्या कानी पडतो आणि त्या चिडतात आणि चिडून बाहेर येतात आणि स्वामींनाच म्हणतात की तुम्ही थोडा वेळ शांत नाही बसू शकत. आता स्वामी महाराज हसतात आणि म्हणतात, देवाचं पारायण करताय ना, अहो मग तुम्हाला आजूबाजूचा आवाज ऐकू येतोच कसा, असं म्हणून ते हसतात. त्यावेळेस त्यांच्या सासूबाईंना खूप संताप येतो. एकदा असेच चोळाप्पा यांचे अत्यंत जवळचे स्नेही त्यांना ते चोळाप्पा वाड्यामध्ये स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी घेऊन येतात. महाराजांचं दर्शन होणार त्यामुळे ते त्यांचे जे स्नेही होते ते अत्यंत खुश प्रसन्न मनाने तिथे आले होते. मग त्यावेळी जेव्हा त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं, मग आता स्वामी महाराज आहेत ते स्वामी महाराजांची वृत्ती मग कशी देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे, असं म्हणण्याप्रमाणे की स्वामी महाराजांनी त्यावेळी काय केलं असेल. स्वामी महाराज आतमध्ये गेले आणि चोळाप्पा यांच्या सासूबाई जे पारायण करत होता तेथे त्यांनी जो नैवेद्य दाखवलेला होता तो नैवेद्याचे ताट ते घेऊन बाहेर आले आणि त्यांनी चोळाप्पा यांचे जे स्नेही आलेले होते त्यांना भेटण्यासाठी, तर त्यांना ते ताट ते त्यांना देत होते. आणि त्याच वेळी आतून चोळाप्पा यांच्या सासूबाई बाहेर आल्या आणि त्यांनी या गोष्टीला विरोध केला की हे आपलं अन्न हे असं सोवळं वळं म्हणजे घरात पारायण चालू असतो, आपण असं म्हणतो की सोवळं वळं पाळतो आपण, पण त्यावेळी स्वामी महाराजांचं असं म्हणणं होतं की तुम्ही देवभक्ती करता, ईश्वर भक्ती करता, मग ईश्वर भक्ती करता तर मग दानही का नाही करत. दान वृत्ती देखील आपल्यामध्ये असली पाहिजे की नाही. मग ईश्वर वृत्ती करताना दान वृत्ती देखील त्याप्रमाणे ती मांडली तरच ते आपण जे काय करतोय, आपण देवासाठी काय करतोय ते देवापर्यंत पोहोचेल. असं म्हणतो की आपण देवाला जायची गरज नाही, आपल्याला घरी बसून सुद्धा देवदर्शन देऊ शकतो जेव्हा आपण एखाद्या गरजू व्यक्तींना मदत करतो. त्याचप्रमाणे स्वामींची वृत्ती होती. मग त्यावेळेस जेव्हा चोळाप्पांच्या सासूबाई ही स्वामींबद्दल चोळाप्पाकडे तक्रार करत होत्या, त्यावेळेस त्या प्रत्येक तक्रारींना चोळाप्पा हे विरोध करत होते. कारण त्यांचे महाराजांच्या अशा अगाध लीलांचे असेच गोड कथांचं आपण या व्हिडिओ मार्फत तुम्हाला ऐकायला मी घेऊन येणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही अशाच स्वामी भक्तांसाठी अशाच नवीन कथांचे, स्वामींच्या चमत्कारांच्या मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थ.